रिम झिम 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 बरसत आल्या आल्या पाऊस धारा मोर नाचला बनिया नंद फुलवून रम्य पिसारा रिम झिम बरसत आल्या आल्या पाऊस धारा। मित्रांनो, आता पुण्यात पाऊस चालू झालेला आहे आणि आता आम्ही पुण्यातनं पावसात मेन जे रस्ते आहेत किंवा मुख्य इमारती आहेत त्या इमारती आम्ही पावसात कशा दिसतात त्या तुम्हाला दाखवणार आहोत। पुण्याचा हा पावसातला अनोखा अंदाज आणि इमारतींचा व्ह्यू कसा दिसतो आपण तो आजच्या ब्लॉगमधून बघणार आहोत। सो गाईज, स्टे ट्यून, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। मस्त आणि भारी व्हिडिओ होणार आहे। पावसातला पुण्यातला व्ह्यू कसा असतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून दिसणार आहे। सो गाईज, चला तर। आता आपण शनिवार वाड्याच्या इथं आलेलो आहोत आणि शनिवार वाडा पावसात भिजताना कसा दिसतो। पावसातलं वातावरण तर आपल्याला नेहमीच एक वेगळं वातावरण असतं, त्यामुळं आपण तुम्ही बघू शकता त्या बाजूने जर बघितलं ना तर तुम्हाला पाऊस आणि शनिवार वाड्याची तटबंदी आहे। मित्रांनो, हा शनिवार वाडा आहे आणि पावसात दिसताना तो कसा दिसतो बघा। पाऊस जोरात चालू झालेला आहे आणि आता आम्ही असंच पावसात फिरणार आहोत। पावसातलं पुणे शहर कसं दिसतं ते आपण बघूयात। तो मेट्रो बघा चालली पावसात। मेट्रो दिसते का तुम्हाला? मेट्रो चाललेली आहे आणि आपण आता पावसामध्ये कोर्टाच्या जवळ आलेलो आहोत। हा रस्ता RTOकडे जातो आणि सुंदर असा पाऊस पडतोय। पावसात रस्ते भिजल्यावर आहे ना खूप छान दिसतात, भारी वाटतं। पुण्यातला पाऊस आणि पुण्यातले रस्ते। पावसात जरा ट्रॅफिक कमी होतं, पण कधी ट्रॅफिकमध्ये पण आपण अडकतो, परंतु आज ट्रॅफिक आपल्याला नाही आहे, कमी आहे। आणि ज्या ठिकाणी जुना बाजार भरतो त्या रस्त्याने आपण चाललेलो आहोत। सो मित्रांनो, आपण आता कलेक्टर ऑफिसच्या इथं आलेलो आहोत आणि सिग्नल लागलेला आहे आपल्याला। पाऊस चांगलाच जोरात चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता पावसात कलेक्टर ऑफिस कसं दिसतंय। समोरचं जो बघताय ती कलेक्टर ऑफिसची आहे आणि इकडे जे बघताय ते ZP ऑफिस आहे, पुणे जिल्हा परिषद यांचं ऑफिस आहे। मित्रांनो, आपण आता कॅम्पमध्ये आलेलो आहोत आणि कॅम्पमध्ये काही जुन्या इमारती आहेत ब्रिटिशकालीन, त्या आपण बघणार आहोत।
सो गाईज मी आता रोडच्या पलीकडे जात आहे. कॅमेरा ह्या बाजूला असणार आहे. तुम्ही बघत आहात झोरोस्ट्रियन बँक. झोरोस्ट्रियन बँक आहे ही आणि सुंदर इमारत आहे. ब्रिटिशकालीन इमारत आहे. त्याला बँक आहे. कावासदी दिनशॉ हॉल. तुम्ही जे बघता ही लायब्ररी आहे, अल्बर्ट एडवर्ड इन्स्टिट्यूट लायब्ररी. जुन्या काळात इथं लायब्ररी होती आणि तेच नाव अजूनही आहे. आणि इकडं तीच इमारत आहे. त्याच इमारतीचा भाग आपल्याला बघायला मिळतो. सुंदर दगडी इमारत आहे. त्या काळचं आर्किटेक्चर ब्रिटिशकालीन आपण बघू शकतो दगडी इमारतीचं. आणि बस येतात, गाड्या येतात, आणि त्यात मी ह्या बाजूला आहे. तो काही तुम्ही बघू शकता ही इमारत मस्त आहे. मला आवडते ही इमारत. आणि तुम्ही जर पाठीमागं जर बघितलं तर कायानी बेकरी आहे, पण आत्ता ती बंद दिसते. कायानी बेकरी आहे ती बंद आहे. त्याचबरोबर आता आपल्याला व्हिक्टरी आपण आता जर व्हिक्टरी थिएटर बघायचं असेल तर आपल्याला व्हिक्टरी थिएटर या बाजूला आहे. पावसात दिसताना आणि छत्री असल्यामुळे मस्तपैकी चालता पण येते, मजा पण घेता येते पावसाची. छान असं पाऊस पडतोय आणि त्यात मी व्हिक्टरी थिएटरच्या बाहेर आहे. आजपर्यंत मी इथं कधी पिक्चर बघितला नाही, पण बऱ्याच वेळा ही इमारत मी पुण्यातनं येता जाता बघतो. तर आज असं वाटलं की या इमारतीचं शूट करावं. इमारत जुनी असल्यामुळे क्युरिओसिटी की आपण एकदा आपल्या व्हिडिओमध्ये याचं शूट करायला पाहिजे, म्हणून आज खास करून आम्ही शूट करायला आलेलो आहोत. तुम्ही बघत आहात व्हिक्टरी थिएटर. सो गाईज, अशाच पुण्यातल्या जुन्या काही इमारती आहेत. त्या इमारती मी माझ्या आजच्या ब्लॉगमधून दाखवणार आहे. त्यापैकी आपण हे व्हिक्टरी थिएटर बघितलं. हे देखील ब्रिटिशकालीन आहे असं म्हणलं तरी चालेल. जुनं थिएटर आहे. बांधलं गेलं याची आयडिया नाही आहे. गुगल करायला लागेल. गुगल केल्यानंतर याची हिस्ट्री कळेल. मस्त पाऊस पडतोय आणि आपण चालत आता इथपर्यंत आलेलो आहोत. सुंदर असं पाऊस पडतोय आणि मस्त व्हिक्टरी थिएटर तुम्ही बघताय. आणि आता इथं पिक्चर लागला आहे मिराय आणि प्लस डेमन स्लेअर इन्फिनिटी कॅसल. 2 पिक्चर लागलेले. द कॉन्जरिंग पिक्चर लागलेला आहे. पिक्चर आजपर्यंत बघितला नाही तर पण माझी इच्छा आहे बघूयात. नेक्स्ट टाईम जरूर इथं पिक्चर बघूयात. आणि आता सुंदर असा पाऊस पडतो आहे. पुढं गेलं की राणी लक्ष्मीबाई उद्यान आहे. आणि अशाच जुन्या इमारती आपण आजच्या ब्लॉगमधून कवर करणार आहोत. आणि पावसातलं पुणे शहर हे एक वेगळं शहर आहे. ते आजच्या ब्लॉगमधून आपण बघूयात. सो आता गाडीत जाऊ. गाडीतनं परत एकदा असाच नेक्स्ट डेस्टिनेशन काय मला पण माहीत नाही आहे, पण असं शोधूयात आणि शोधून युनिक अशा बिल्डिंगच्या ठिकाणी थांबून शूट करायचं. कशी आयडिया? चला जाऊयात. असं एखादं युनिक बिल्डिंग शोधू आणि बघूयात कशी दिसते. सो मित्रांनो, आता या बाजूला बादशाह रेस्टॉरंट आहे. परत स्नॅक्स काउंटर आहे, सुप्रीम. आणि उजव्या बाजूला बघताल तर कुमार पॅव्हिलियनची बिल्डिंग आहे. कुमार पॅव्हिलियन. इथं सगळे तुम्हाला कपड्याची दुकानं, चष्म्याची दुकानं, भरपूर काय बघायला मिळेल. आणि समोर जे आहे आपण आता सिग्नल येऊन पोचलेलो आहोत.
आणि राणी लक्ष्मीबाई उद्यान या बाजूला दिसते आपल्याला. सो गाईज ई स्ट्रीट कॅफे 11 तुम्ही बघताय. आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला MG मॉरिस गॅरेज याचे पण डिझाईन खूप छान आहे. तुम्ही बघताय मॉरिस गॅरेज आहे. गाड्यांचं शोरूम आहे. बरोबर टिरिओम TRIUMPH काय उच्चार आहे आय डोंट नो. आर्ट गॅलरी आहे. मित्रांनो तुम्हाला ह्या बाजूनी आहे ना कुमारची बिल्डिंग दाखवतो. बघा ही इमारत असं वाटतं की पडतीये. असं वाटतं आपल्याला पडतीये. पडणारी इमारत फेमस कॅम्पमधील पडणारी इमारत फेमस इमारत आहे. आणि आता आपण पुलगेटच्या दिशेने चाललेलो आहोत. तुम्हाला अजून एक एरिया दाखवायचा आहे खरं मला. मित्रांनो ती पडणारी इमारत कुमारची जी आहे आर्किटेक्चर पडणारी नाही आहे ॲक्च्युली. त्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर तुम्ही बऱ्याचशा रीलमधून बघितलं असेल की इमारत असं वाटतं पडतीये. जुनी इमारत आहे ही, लेटेस्ट इमारत नाही आहे. आणि त्याबरोबर शेजारचं जे बघा जुनं आर्किटेक्चर असलेलं बंगलो भारी वाटतं की नाही. आणि पावसात मुळात म्हणजे आपण आता हे पावसामध्ये शूट करतोय तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स शूट करण्यासाठी आम्ही खास पावसामध्ये बाहेर पडलेलो आहोत. मजा येते एक नंबर. आता तुम्हाला एक जुनं आर्किटेक्चर आहे सगळं ह्या बाजूचं. काय काय अशा युनिक बिल्डिंग्स आहेत. आता हे जे बघताय ही सुद्धा शेजारची जी बिल्डिंग आहे ही अशी जुनीच आहे. त्याबरोबर इकडचं दिसणारं पण आर्किटेक्चर इकडचंच बघा. इमारती जुन्या इमारती आहेत. पेनॉश जुनी इमारत आहे इथं. आपण आता ॲक्च्युली परत आता MG रोडला जाणार आहोत. MG रोडच्या पॅरलल आपण फिरत होतो. पाऊस मस्त पडतोय आणि पावसात आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतोय. कॅफे फार्म हाऊस जुनी इमारत बघा. कॅम्पमधली जुनी इमारत. आणि सर्वात फेमस इथं आहे ना 2 हॉटेल आहेत. एक तर प्रिया हॉटेल आणि तिकडे इराणी हॉटेल आहे. कोहिनूर रेस्टॉरंट म्हणून आहे ते इराणी हॉटेल आहे ते फेमस आहे. त्याचबरोबर हे प्रिया रेस्टॉरंट हे साऊथ इंडियनसाठी फेमस आहे. साऊथ इंडियन तुम्हाला जर काय खायचं असेल तर तुम्ही इथं येऊन खाऊ शकता. अतिशय सुंदर असा परिसर. आणि त्यातल्या त्यात पावसात आपण दाखवतोय. समोरचे रस्ते बघा. त्याचबरोबर इमारती तुम्हाला दाखवूयात आपण. पावसातला रस्ता भिजणारा दाखवा. एक नंबर वातावरण झालेलं आहे. पाऊस पडतोय आणि विजिबिलिटी आपल्याला थोडीशी कमी असेल कारण पाऊस जोरात पडतोय. पण ठीक आहे एवढं पण काय हे नाही आहे. सगळं दिसतंय व्यवस्थित. आणि आता सिग्नल लागलेला आहे. इथं कॅन्टोन्मेंट कोर्ट आहे. आपण कॅन्टोन्मेंट कोर्टात आलेलं आहे. तो आपण आता पिनाकिंगच्या इथं आहोत. ब्लॅकबेरीज W आणि खूप सारे कॅम्पमध्ये कपड्याचे दुकानं आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर
वुडलँड, रेमंड आणि मागणं ॲम्ब्युलन्स येत आहे. सो आपण ॲम्ब्युलन्सला जाऊन घेऊ पहिले. ॲम्ब्युलन्स गेलेली आहे. आता आपण गेल्या मोमन फास्ट ट्रॅक आणि परत एक दगडी इमारत आपल्याला बघायला मिळते. बघा, अशाच इमारती आपल्याला खूप साऱ्या बघायला मिळतात. हा हे पुण्यातील कॅम्प एरिया आणि पावसामध्ये ह्याचं एक वेगळं रूप दिसतं. कुठल्याही शहराचं पावसाचं रूप दिसतं वेगळं. आणि हे प्रसिद्ध असं कॅफेटेरिया आहे. त्या कॅफेटेरियामध्ये आम्ही गेलेलो एकदा. आणि इकडं बिबा, लेन्सकार्ट, खूप सारे गोष्टी आपल्याला मिळतील बघायला. आणि आपण आता असंच कॅम्पमधल्या थोड्याफार इमारती तुम्हाला मी दाखवतो. आपण शनिवार वाड्यापासून सुरुवात केली होती आणि कॅम्पमध्ये आलो होतो RTO रस्त्याने. आणि आता आपण त्या बाजूने दाखवा जरा. सो मित्रांनो, परत एकदा कौलारू आपल्याला ती इमारत आपल्यासमोर आलेली आहे. मस्त वाटतं. कौलारू इमारती पावसात दिसताना खूप छान दिसतात. आणि आपण आता कॅम्पमध्ये पाणी भरपूर भरलेलं आहे. परत आपण पॅरलल रोडला आलेले MG रोडच्या. आणि पाऊस तर तुफान पडतोय. आणि आता आपण अजून आतमध्ये जाणार आहोत. बघूया आता ह्या रोडला आपल्याला कुठल्या जुन्या इमारती बघायला मिळत आहेत का. पाऊस तुफान पडतोय आणि या पावसात आम्ही कॅम्प एरियामध्ये फिरत आहोत. आता खरंच चहा पिण्याची तल्लफ झाली आहे पावसात. मगाशी आम्ही पिला होता, परत एकदा चहा प्यायचा आम्हाला. आता कॅम्प एरियामध्ये पाणी खूप साठलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही गोल गोल फिरतो इथं नुसतं. आता तुम्हाला पुण्यातलं फेमस बर्गरचं एक ठिकाण दाखवतो कॅम्प एरियामध्ये. गेस करा काय असेल, कोणता असेल. सर्वांना माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही गेस करू शकता. समोरच्या बाजूला आहे ना, तुम्हाला एक बर्गर खाण्यासाठी फेमस प्रसिद्ध असं हे आहे ठिकाण आहे. त्याला बर्गर किंग असं म्हणतात. आणि बर्गर किंगमध्ये तुम्ही खाल्ला असेल नसेल माहीत नाही मला, पण आवर्जून या ठिकाणी एकदा तरी भेट द्या. खरंच चांगले मिळतात बर्गर तिथं. आम्ही फार पूर्वी आलो होतो. आता आपण डाव्या बाजूला गेलो की पुलगेटला जातो आणि इथं या ठिकाणी पाणी खूप साठलेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली पाणी इतकं भयानक साठलेलं आहे. त्या बाजूला स्प्रिंग बेलची इमारत दिसते आणि समोर जो दिसतोय तो बर्गर किंग आहे. इकडे बाजूला बघताय ते बर्गर किंग आहे, तिथं तुम्हाला खायला मिळेल. आणि आपण आता पुलगेटच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि इकडं जुना असा कोतवालाचा वाडा आहे. कोतवाल म्हणजे कुठला कोतवाल माहिती का? घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवालचा वाडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तो कधीतरी आपण त्याचा एक ब्लॉग बनवूयात, अलाउड झालं तर शूट करायला. कारण पुण्यात बऱ्याचशा ठिकाणी शूट करायला अलाउड नाही. आपण परवानगी घेऊन त्याची शूटिंग करूयात. आपल्याला चान्स मिळाला तर आपण आपल्या ब्लॉगमध्ये निश्चितपणे दाखवणार आहोत. ह्याच भागामध्ये घाशीराम कोतवालाचा वाडा होता, जो की तो पुण्याचा सावकार होता आणि त्यांनी खूप लोकांवर अन्याय केलेला होता.
असा तो घाशीराम कोतवाल या ठिकाणी त्याचा वाडा होता आणि सावकारी म्हणून तो करत होता. शेवटी त्याला शिक्षा झाली, त्याला जेल झाली, वडेवर. पण त्याचा तो कोतवाल, तो एकमेव कोतवाल. त्या काळात बँका नव्हत्या, परंतु हे असे कोतवाल होते, सावकारी कोतवाल, ते लोकांना लुबाडायचे. अशा ह्या कोतवालाची कहाणी आहे. ती कहाणी पण ऐकवणार आहोत आणि त्याचा वाडा पण दाखवणार आहोत. सो गाईज, चल ह्या आतमध्ये कॅमेरा. मित्रांनो, पुलगेटला आलेलो आहोत. पुलगेटला सुद्धा एक जी माडी दिसते आपल्याला, ही सुद्धा जुनी आहे. आणि भर पावसामध्ये आपण आता पुलगेटच्या चौकात आलेलो आहोत. ट्रॅफिक तर खूप लागलेलं आहे, परंतु त्यातल्या त्यात आपल्याला ही इमारत बघायला मिळते. तुम्ही इमारतीचा आनंद घ्या, आम्ही ट्रॅफिकमधनं हळूहळू गाडी बाहेर काढतो. मित्रांनो, भरपूर असं ट्रॅफिक, भरपूर असा पाऊस आणि त्यात ही युनिक अशी इमारत. वा वा वा, काय त्रिवेणी संगम, मस्त मस्त. तुम्ही बघू शकता. ट्रॅफिकसुद्धा दाखवा. तर ह्यातनं दिसणार नाही, थोडंसं बाहेरनं दाखवा. भरपूर पाऊस, भरपूर ट्रॅफिक आणि आम्ही पोचलेलो आहोत पुलगेट चौकात. बाजूला पण, डाव्या बाजूला पण कौलारू इमारती दिसतात, त्या देखील सुंदर इमारती आहेत. घ्या आतमध्ये. तुम्ही बघत आहात केवढा जोरात पाऊस पडतो. आता भयानक पाऊस आहे आणि आपली गाडी नॅनो असल्यामुळं ठीक आहे, साईडला खड्डा आहे, पण तरीसुद्धा आपण काढतोय हळूहळू गाडी. आणि ही युनिक अशी इमारत, माडी, इमारत नाही माडी आहे, माडी आहे. आणि पाऊस भयानक चालू आहे. मित्रांनो, आता पुलगेटच्या अलीकडे चौकात आहोत आपण आणि इथल्या बघा माड्या, गल्ली, वस्त्या, दुकानं, सर्व काही. आणि आता आपण खूप मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत. बराच वेळ आणि बाजूनी बस येते बाहेर. काय करावे समजत नाही. ट्रॅफिकमध्ये चांगलंच अडकलेलो आहोत. बघूया, हळूहळू हळूहळू हळू गाडी आपली पुढे जात आहे. आणि परत इथं दुसरी पुलगेटच्या गल्ल्यांमध्ये आपण आहोत. पुलगेटचं सिग्नल आहे पुढे. पुलगेटचं बस स्टॉप डाव्या बाजूला आहे. आणि लोक भिजत भिजत पावसातनं चाललेत. तुम्हाला दिसतंय का नाही पाऊस पडताना? कॅमेऱ्यात दिसतोय का? पाऊस पडतोय, पाऊस. समोरची बघा ही माडी, समोरची माडी बघा. पुलगेटमधील जुन्या माड्या बघा. पुलगेट येथील कौलारू घर आहे की नाही? अजूनही पुण्यात कौलारू घरं बघायला मिळतात. मित्रांनो, हा इकडे स्वारगेटला रस्ता जातो आणि आपल्याला आता स्वारगेटला न जाता आपण समोर सरळ जाणार आहोत. आणि ते लोकांनी ते काच उघडकी, अक्षरशः जोर जोरात हॉर्न वाजवत आपल्याला आता लोक मार्ग काढून देतात. ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे. अरे कॉन्स्टंटली हॉर्न चालू आहे, कॉन्स्टंटली. आणि पाऊसही चालू आहे. लोक वैतागले आहेत, पण आम्ही वैतागलेलो नाही, आम्ही एन्जॉय करतोय. फक्त गाडी कुठं डॅश होऊ नये बस. आणि आपलं ट्रॅफिकमधनं सुटलेलो आहोत फायनली आपण कमांड हॉस्पिटलच्या दिशेने चाललेलो आहोत. तुम्ही सरळ जर दाखवलात तर कमांड हॉस्पिटलचा रस्ता आहे हा. आणि पाऊस तर तुफान चालू आहे. त्या बाजूच्या इमारती दाखवा. कॅमेरा कोणतरी घेऊन जाईल, लक्ष ठेवा कॅमेरावर. वा 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 वा, पाऊस पाऊस पाऊस.
सुंदर असा पाऊस. हे आमच्या विमल सरांचं घर इकडं होतं, कुमारच्या. इकडे दाखवू, इकडे दाखवू. तुम्ही या बाजूनी जर बघितलं तर तुम्हाला जुन्या इमारती बघायला मिळतील. आणि 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 आपल्याला मिडल रोडने नाही जायचं, आपण सरळ पुढून जाणार आहोत. पुढून आपण डायरेक्ट बघूयात. समोरनं दाखवा. पाऊस पडतोय, कॅम्पमध्ये आहोत. एक रॉंग साईडने आलेलं आहे का नाही, 2 वे आहे पण आपणच रॉंग साईडने चाललोय. आता आपण कमांड हॉस्पिटलच्या दिशेने चाललेलो आहोत. तर आपल्याला इथे एक सिग्नल दिसेल. इकडं रेसकोर्सला जातो रोड, डाव्या बाजूला रेसकोर्सला जातो आणि उजव्या बाजूला आपल्याला कमांड हॉस्पिटलकडे जाता येतं. आणि हे तुम्ही युनिक असं घड्याळ बघू शकाल इथे. पावसात आपण गाडी आपली चाललेली आहे आणि या ठिकाणी पाणी भरपूर साठलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघत आहात पुण्यातील कॅम्प एरियात साठलेलं पाणी. वा वा वा. आणि बघा त्या रिक्षांच्या बाजूनी पाणी कसं वाहतंय. आपल्या गाडीचंही वाहतंय म्हणा. या बाजूला जर बघितलं तर ह्या सगळ्या तुम्हाला इमारती, हे सगळ्या कॅम्प एरियातल्या इमारती आहेत. तर सुंदर असे जुने जुने झाडं आहेत इथं, तुम्ही बघू शकता कॅम्प एरिया. आणि मुळात आता इकडे जर जो समोरचा जो सिग्नल आहे तो सॅलिसबरी पार्कमध्ये जातो. आणि इकडे जर तुम्ही वेल जर बघितला, हा जर वेल बघितला तर बघा किती भारी वेल दिसतोय. हा तो गाईज आता आपण लेफ्टला कमांड हॉस्पिटलला जाऊ शकतो आणि उजवीकडे आपण सॅलिसबरी पार्कमध्ये जाऊ शकतो. पण आपण आता कमांड हॉस्पिटलच्या बाजूने जाणार आहोत, आपल्याला तेच बेटर राहील. आणि तसं आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आपल्या पुढे ही देखील नॅनो आहे आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. आपण डाव्या साईडला जायला हवं खरं. जाता येते का आपल्याला? लेफ्ट टर्न घेता येतं? हां. पुण्यातील पाऊस आणि आमची नॅनो, त्यात बसलेलो आम्ही. क्या बात. ये तो हो गई शायरी. पुण्यातील पाऊस, त्यात आमची नॅनो आणि नॅनोत बसलेलो आम्ही. आणि हा असा पाऊस, तुफानी पाऊस पडतोय. फायनली आपण आता कॅम्पमधल्या काही इमारती थोड्याशा दाखवणार तुम्हाला आणि आपण या ब्लॉगचा आपण थोड्याच वेळात एंड करणार आहोत. शेवटाला आलेलो आहोत आपण. हे तुम्ही जे बघताय ते कमांड हॉस्पिटल आहे डाव्या बाजूला. आणि या बाजूला ट्रॅफिक खूप जाम झालेलं आहे. इथे देखील पाणी खूप साठलेलं आहे. लोक मार्ग काढतायत पाण्यातनं. आणि तुम्ही बघताय ते कमांड हॉस्पिटल आहे. समोर जे दिसतंय ते कमांड हॉस्पिटल आहे. आणि काही कळत नाही कुठून रस्ता आहे, कुठून काय आहे. तर दगड ठेवलेलं आहे मध्ये, तरी आपली गाडी आपण घातली पाण्यात. हे बघताय ते कमांड हॉस्पिटल आहे. कमांड हॉस्पिटल. आता आपण तसंच पुढे निघतो आहोत. कमांड हॉस्पिटलच्या इमारती आहेत या सगळ्या. कॅम्प एरियामधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल कमांड हॉस्पिटल. या ठिकाणी सिव्हिलियन्सला देखील
फॅसिलिटी आहेत भरपूर साऱ्या. मिलिटरीच्या लोकांना तर फॅसिलिटी मिळतातच, पण सिव्हिलियन्सला देखील इथं फॅसिलिटी दिलेल्या आहेत. केस पेपर काढून बाकीच्या ट्रीटमेंट्स वगैरे इथं घेता येतात. कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट इथे मिळते आणि आय थिंक सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट इथे घेता येतात. तर तुम्ही समोर दाखवा, दुसरं गेट आहे हे कमांड हॉस्पिटलचं दुसरं गेट आहे. आणि उजव्या बाजूला हे इकडंच हार्ट्स काय म्हणता येईल आपल्याला, हृदय तज्ज्ञ विभाग इकडं उजव्या बाजूला आहे. आता थोडा वेळ थांबूया. हां मित्रांनो, आपल्याला समोर बघा रणगाडा दिसतोय, पवनचक्की दिसते की नाही कॅमेऱ्यात तुम्हाला आय डोंट नो, पण मी झूम केलेलं आहे. आणि कॅम्प एरियामध्ये हे ठेवलेलं आहे 2 प्रकारचे रणगाडे. एक रणगाडा आहे आणि एक दुसरं काय म्हणता येईल मला नाही सांगता येणार ते काय. तोफ आहे, ती एक प्रकारची तोफ आहे. वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. त्या बाजूचं जंगल दाखवता. आणि तुम्ही ह्या बाजूला बघताय इतके दाट झाडं आहेत आणि त्यामध्ये कमांड हॉस्पिटलच्या काही इमारती आहेत. आणि आपण आता पुढे कोंडव्या भागात जातो, लुल्लानगरला. आणि लुल्लानगरला न जाता आपण आता उजव्या हाताला केंद्रीय विद्यालय आहे त्या रस्त्याने जाणार आहोत. आपल्याला आंबेगावला जायचं आहे. आता आपण इथनं राईट टर्न घेत आहोत. अशा तऱ्हेने बऱ्यापैकी जुन्या इमारती आम्ही कवर करायचा प्रयत्न केला आहे. कॅम्प एरिया, MG रोड, शनिवार वाड्यापासून ते MG रोड कॅम्प करत आपण कोंडव्या रस्त्याला लागलेलो आहोत. आणि कोंडव्यातून आपण आता डायरेक्ट बिबेवाडी आणि बिबेवाडीवरून कात्रज आंबेगाव असा आपला रूट राहणार आहे. अतिशय सुंदर रूट आहे. पावसात तर सगळं सुंदर दिसतं बघा. तुम्ही कुठल्याही शहरात असू द्यात, पावसामध्ये ते शहर इतकं सुंदर दिसायला लागतं. फक्त ट्रॅफिक नसायला पाहिजे. ट्रॅफिक नसलं किंवा आपल्याला अजून जास्त त्यातला आनंद मिळतो. पण ट्रॅफिकनी माणूस वैतागून जातो. तर मगाशी आपण पुलगेट एरियात खूप मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि फायनली आपण त्यातनं निघालो. जवळजवळ अर्धा तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. काय हरकत नाही. आता इथून पुढे गेलो की आपल्याला केंद्रीय विद्यालय लागतं. ते केंद्रीय विद्यालय दाखवतो तुम्हाला. विक्रम बात्रा विहार. आणि ह्या तुम्ही ज्या बिल्डिंग बघताय उजव्या हाताला, त्या सगळ्या इमारती खूप वर्षापासून अशाच पेंडिंग आहेत. ते बांधकाम कधीच पूर्ण झालं नाही आणि बरेच वर्ष आले, फक्त 20-25 वर्ष झाले ते बांधकाम तसंच आहे. त्याचं काही झालेलं नाही. कदाचित ते इलिगल बांधकाम बांधलेलं असावं आणि त्यांना मंजुरी मिळालेली नाही. आणि अशा तऱ्हेने आपण आता इथं केंद्रीय विद्यालय दाखवूयात आणि मस्तपैकी एखाद्या चहाच्या कट्ट्यावर आपण त्या ब्लॉगचा एंड करणार आहोत. या ठिकाणी देखील ट्रॅफिक, आपल्या रस्त्यांना देखील. आणि अशा तऱ्हेने आपण केंद्रीय विद्यालय. पाणी तर सगळीकडे साठलेलं आहे बघा. ते ड्रम पडले खाली, ड्रम वाहून चालले, एवढं पाणी साठले. बघताय का तुम्ही केवढं पाणी साठलं इथं. वा 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 वा. पाऊस जोरदार झालेला आहे. तुफानी पाऊस पडून गेला आत्ता. आणि या तुफानी पावसात आपण आता पुणे फिरलो आहे. आपण आय थिंक शनिवारवाड्यापासून खाली जर तुम्ही दाखवला कॅमेरा तर तुम्हाला कळेल किती पाणी आहे बघा. आणि असं पाणी पुलगेट एरियात पण दिसलं होतं आपल्याला.
आणि हे जे उजवीकडे बघताय ते केंद्रीय विद्यालय. केंद्रीय विद्यालय. सो आपण आता पुढे एखाद्या चहाच्या कट्ट्यावर आपण कंटिन्यू करूया. हे जे बघताय तुम्ही ते केंद्रीय विद्यालय. काहीच पुणे आणि पुण्यातला पाऊस, त्याबरोबर आम्ही तुम्हाला दाखवलेलं पुणे शहर कसं वाटलं हे तुम्ही जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगालच. अजून आम्ही ब्लॉगचा एंड करत नाही आहोत, कारण आम्हाला चहा प्यायचं आहे. चहाच्या कट्ट्यावर आपल्या ब्लॉगचा एंड होणार आहे. म्हणजे पावसात चहा पिल्याशिवाय मजा नाही, आणि तीच मजा आपण आता चहाच्या कट्ट्यावर घेणार आहोत. चलो गाइस, मिलते हैं चाय के कट्टे पे. मध्ये आता चहा मिळाला आम्हाला, आणि या ब्लॉगचा आपण इथंच एंड करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पावसामध्ये चहा म्हणजे काय म्हणता येईल, तल्लफ असते चहाची पावसात पिण्याची. ती आम्हाला झाली आणि आम्ही आता चहा पित आहोत. थँक्यू, धन्यवाद. रिमझिम 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 बरसत आल्या आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनियान